मॅडम नमस्कार. एक विनंती आहे. आता ऐका 2 मिनिट. मी आता इथं थांबलो असता तुमच्या इथं रस्त्याच्या साहेब इथं मधोमध कोपऱ्याला बसलोय आम्ही. रस्त्याच्या मधोमध तुमचं जे आंदोलन सुरू नाही आहे साहेब रस्त्याच्या कडेला बसलो. रस्त्याच्या कडेला नाही, रस्ता हा वाहतुकीसाठीच नाही असतो. कडेला ऐका 2 रस्त्याच्या मिनिट. कोपऱ्याला. किने साहेब ऐका 2 मिनिट. रस्ता हा वाहतुकीसाठीच असतो बरोबर. बरोबर. इथं बसला याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना सर्व्हिस रोड पण आहे असेल, पादचाऱ्यांना अडचण होते. मी तुम्हाला आता तुम्ही माझं शूटिंग करता या निमित्ताने मी तुम्हाला समक्ष सांगतोय की या पायरीवरती बसलोय. करू नये. या पायरीवरती अडथळा होणार नाही ना? आणि इथे तुम्ही काल तुमचा एक मंडप होता असं तुम्ही म्हणताय की तो या मंडप चोरीला गेलेला आहे. मी तुमचं ऐकलेलं आहे. ऐका, तुम्ही म्हणताय की चोरीला गेलेला आहे. नगरपालिका हे शासकीय हे आहे, तर पहिली खात्री करा तुम्ही की साहेब मी खात्री करणार नाही. त्यांनी मला नोटीस द्यायची आहे कायद्यानुसार. त्यांनी मला नोटीस द्यायची आहे. तक्रार द्यायची म्हणताय तर त्या अनुषंगानं की नगरपालिका ही शासकीय संस्था आहे. साहेब त्यांचं पत्र आहे माझ्याकडे परवानगीचं. कुठल्या अधिनियमानुसार काय ही पूर्ण साहेब माझ्याकडे त्यांचं परवानगीचं पत्र आहे. हो परवानगीचं पत्र आहे बरोबर आहे, परंतु नगरपालिकेनंच परवानगी दिली आणि नगरपालिका साहेब नाकारूही शकते. VIP नाही नाकारू देत ना साहेब. साहेब कायदा एक मिनिट साहेब तुमचं ऐकलं मी आता माझा ऐका. कायदा संविधान मी तो ऐका 2 मिनिट. त्यांनी मला नोटीस नाही दिले साहेब, मला सूचना नाही दिली. या बाबतीत नगरपालिकेत मंडपाच्या बाबतीत साहेब मी कुणाला विचारणार नाही. माझा मंडप चोरीला गेला, तुम्ही तक्रार दाखल करून घ्या. इथून तिथं बसा. मी तिथं बसतो पण माझ्या मंडप चोरीला गेलेला आहे साहेब. ठीक आहे, त्या बाबतीतच तुम्ही प्रथम नगरपालिकेत जाऊन चौकशी. साहेब नगरपालिकेने मला नोटीसच नाही दिली आहे. तुम्ही साहेब कायदा सुव्यवस्था राखणारी माणसं आहात. हो, मग ते त्यासाठी नोटीस न देता त्यांनी माझा मंडप चोरला ना. VIP दौरा चालू आहे आणि तुम्ही विनाकारण साहेब बघा तुमच्या कुणाला विचारा तुमच्या इथे आहेत. मी रस्त्यावर कुठे आहे का बघा. हो, मग इकडे बसा तुम्ही. मी कोपऱ्यात बसतो पहिला आज बसतो पण माझा मंडप द्या ना. हो बघूया त्या चोरला बाबतीत साहेब. प्रथम नगरपालिकेत चौकशी करा. साहेब मी का जाऊ नगरपालिका. मला त्यांनी नोटीस नाही दिली साहेब. कायदा काय सांगतो पहिला नोटीस दिली पाहिजे. ठीक आहे, मी बंदोबस्तात आहे आता. बरं. बंदोबस्तात जरा तुमच्या साहेबांना सांगा पंचनामा करायला. माझा मंडप चोरला गेला. असा पंचनामा होत नाही मग साहेब चोरी झाली ना. प्रत्येक विभागाला पंचनाम्याचे महसूल प्रशासन वाळू चोरी असेल तर ते पंचनामे करतात. पण साहेब ऐका 2 मिनिट. नगरपालिका तुम्ही सुद्धा कारवाई करायला नोटीस देता. हो बरोबर. ऐका 2 मिनिट. असं काय करता आले आले तुम्हाला गरीब माणसं होतं, सामान्य जनता हो, सत्याग्रह करतो. तुम्हाला बघितलं म्हणून मी थांबलो इथे बरोबर. इथं थांबून तुमच्याशी साहेब नगरपालिकेला एक नोटीस तरी द्यायला सांगा. ठीक आहे, बघतो मी ती चौकशी. मला अजून या प्रकाराबाबत माहित नाही, माहिती घेतोय. तुम्हाला आणि साहेब 24 तारखेपासून मी इथं बसलोय. तुमचे अधिकारी आले म्हणाले आम्ही सगळ्या विभागांना कळवतो. एक अधिकारी कोण भेटायला सगळं पोलीस विभागावर ढकलू नका. पोलीस म्हणाले हो पोलीस म्हणाले आम्ही तुमच्या मागण्या त्यांना भेटायला सांगतो म्हणून. चालेल चला, मी बंदोबस्त आहे. साहेब माझा मंडप मिळाला नाही, मी कपडे काढून कलेक्टर ऑफिसला उघडं वाचणार तिकडे. त्यावेळेला कायदेशीर करा, अटक करा मला साहेब.